बरोबर आहे की. काय कळना झालंय. ओ, तुम्ही कशाला कोपऱ्यात उभं राहून हसताय हो? दिस इज नॉट फनी. फनी नाही तर काय, जगात यापेक्षा दुसरं फनी काहीच नाहीये. आणि चांगले चाललेत तुझे सर्कशीतले खेळ. चार्ली चॅपलिनची बहीण शोभून दिसतेस. तुम्हाला काय कळणार आहे? मला लय टेन्शन यायला लागलंय बघा आता. नाही म्हणजे ते प्रिया आणि मेन्स निघालं लवकर. फिजिकलचं कसं करू? अहो मला लय भीती वाटतेय. मी फेल वगैरे तर नाही होणार ना? कशाला काळजी करतेस तू? ज्याचं सगळ्यात जास्त टेन्शन होतं प्री आणि मेन्स, ती पास झालीस तू. फिजिकलचं करशील तू. तुझी तयारी झाली आणि तशी. तसं नाही मग ते झालं असं की. काय झालं? काय झालंय? नाही, आपण राऊंड मारून आलो तेव्हा मी नोटीस केलं तुझा चेहरा पडलेला होता. तुम्ही आज तो तुळशीचा काढा पित होतात की नाही, तेव्हा तिथे त्या गार्डन मध्ये ते उंची मोजायचा तो खांब होता. तर त्याच्यावर मी माझी उंची मोजली. अहो त्याच्यावर माझी उंची फक्त 150 सेंटीमीटरच दाखवतात. आणि आपल्याला फिजिकल साठी 157 सेंटीमीटर पाहिजे. मला लय टेन्शन आलंय बघा. अहो मी नाही पास झाले फिजिकल मध्ये तर कसं करू मी? म्हणजे प्री झालं, मेन्स झालं आणि आता थोडक्यासाठी हुकलं तर. देवा, आता थोडक्यासाठी हुकवू नकोस रे बाबा. मला सांग, इथे किती उंची वरली? इथे बरोबर 157 सेंटीमीटर आलत बघा. मला तर असं वाटतंय ना, हा टेपच फॉल्टी आहे. हा, त्या टेपवाल्याने टेपा लावल्यात आपल्याला. संजू, तो ग्राउंड वरचा पोल चुकीचा असेल, तो फॉल्टी असेल. असं कसं होईल? असं कसं म्हणजे? अगं हे करेक्ट आहे. ह्याच्यावरचे मेजरमेंट्स आयडियल आहेत संजू. हा का? हो. अयो, बरं झालं ना तुम्ही सांगितलं. मला केवढं टेन्शन आलं होतं. आओ, पण मग त्या पोलीस कॅम्प मधले मेजरिंग टेप पण असेच असतील तर? अरे हो संजू, याचा विचार मी केलाच नाही. बाबू, म्हणजे माझं पुन्हा लक बाय चान्स होणार. संजू, एक भारी कल्पना आहे माझ्याकडे. तू काय कर, तुझ्या टेस्टच्या वेळेस ना ही टेप सोबत घेऊन जा आणि त्यांना सांगायचं माझी उंची याच टेपनी मोजायची. हा, हे एकदम परफेक्ट आहे. जमलंय तुम्हाला. असंच करणार आहे बघा मी. हा, तुम्हाला सांगू का, आम्ही ज्यावेळेस कैऱ्या आणायला जायचो ना लोणच्यासाठी, त्यावेळेस आम्ही असंच करायचो. घरनं माप घेऊन जायचो, म्हणजे तो माणूस मापात पाप करणार नाही. तसलंच झालंय बघा हे. हा काय हो, पण ते आणू देतील ना टेप? तुम्ही बोलून बघा की एकदा त्यांच्याशी. हा, तुमचं ऐकतील ते. तू येडी का जरा? पोलीस भरती करतायत ते काय लोणचं घालायला बसलेत का तिथे? त्यांच्याकडून चूक झाली तर केस होईल, त्यांच्यावर शिक्षा होईल त्यांना. आणि हे बघ, तू नको काळजी करू. अगं तुला कशातच प्रॉब्लेम येणार नाहीये. ना रनिंग मध्ये, ना लांब उडीमध्ये, ना गोळाफेक मध्ये, ना उंचीत, ना वजनात, काहीच नाही. आओ, मी आलेच. अगं आता कुठे चाललीस? आओ मी 5 मिनिटात जाऊन येते. मला फक्त एक रनिंगची फेरी मारायची आहे त्याच्यासाठी. अगं पण का म्हणून विचारू नका, नाहीतर मला खरं बोलावं लागेल. ठीक आहे, नाही विचारत. जाऊ दे, सांगते. काल मी एक अख्खा आंबा खाल्ला होता. सॉरी. म्हणजे मला माहिती आहे मी चुकीचं केलं. मी असं नव्हतंच वागायला पाहिजे. म्हणूनच आता शिक्षा म्हणून जात होते धावायला. 1 राऊंड मारून परत येणार होते. म्हणजे तेवढ्याच कॅलरीज बर्न झाल्या असता ना. नाहीतर माझं त्या परीक्षेत वजन वाढलेलं असेल हो. संजू, अगं काही जायची गरज नाहीये. 1 आंबा खाल्ल्याने काय वजन वाढणार नाही तुझं. हा, हो का? मग मला या आधी का नाही खाऊ दिला आंबा? अच्छा,
मला का नाही खाऊ दिलं? ये इकडे, मी सांगतो तुला. सांगा, का नाही खाऊ दिला? अगं मी आंबा. आओ, उगाच चावटपणा करू नका, जावा तिकडं. संजू, फिजिकल पास होण्यासाठी फिजिकली पास यावं लागेल ना? आओ, तुम्हाला काही काम नाहीये का आज? आहे ना, आज परत गंधेंना भेटायला जायचंय. बर चल, येतो मी. हा, त्यांनी अजून पण पैसे नाही दिलेत ना? पण आज देतो म्हणालेत. नेमकं त्यांना कुठेतरी गावाला जायचंय, पण त्यांचा माणूस आहे आज, तो देणार आहे. अहो, नक्की पैसे देतील ना ते? देतील, नक्की देतील. तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल बघा. बर चल, तू फ्रेश, मी आलोच. देवा, एक वेळ मला फिजिकल मध्ये पास नाही केलंस ना तरी चालेल, आणि यांना यांचे पैसे मिळू देते. तू येऊ नको म्हणल्यानी जर टेन्शन आलं नसतं, असं झालं असतं तर किती भारी झालं असतं ना. पण तसं होत नाही, टेन्शन येतच, पोटात डबरा पडतोच. आणि माझ्या पोटात तर आता एक नाही, दोन नाही, 100 डबरे पडलेत बघ. तू काय म्हणती ते उखळत डोकं घातलं की मुसळाची भीती नाही ठेवायची? अगं, पण ज्याचं डोकं उखळत असते की नाही त्याला भीती वाटतेच बघ. काही कळणाच झालंय. सगळी मशागत केलीये मी, सगळी मिनिट वाचून अभ्यास केलाय. आणि यांची पण साथ होतीच तशी सोबतीला, म्हणूनच तरी एका झटक्यात प्री आणि मेन्स काढली ना. पण आता फिजिकल सगळ्यात सोपी परीक्षा असून भीतीच सगळ्यात जास्त टेन्शन येतंय बघ. बरं जाऊ दे, तू मला सांग, चिमणी कशी आहे? हा, दाजींचा आलता फोन सकाळी बेस्ट ऑफ लक द्यायला. तुला मीच केला मुद्दामून. नाही म्हणजे तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असतोच, आणि ती माझी स्ट्रेंथ पण आहे बघ. तसं नाही अगं, स्वरा दीदी तर दिवसातनं दोनदा फोन करते मला. डॅडींकडनं काही अपेक्षाच नाहीये मला तशी. बरं, तू तुझी काळजी घे बर का. नाही म्हणजे आंबाबाई हायच पाठ राखीन आपल्याला. हा, काय नाही ग, ते फिजिकलचं जरा टेन्शन आलतं, म्हणलं तुझ्याशी बोलावं. तुझ्याशी बोललं की कसं बरं वाटतं ना. बरं चल, ठेवू का? फिजिकल टेस्ट आहे कायची? नाही, आता आम्ही पण बघतोच. हातपायच धड नाही राहिले तर कशी देणार फिजिकल टेस्ट? हो, तुम्ही आधी स्पष्ट सांगायला हवं होतं की आज नाही मिळणार. हे बघा साहेब, दिलगिरी व्यक्ती केली की नाही, मी केली की नाही, आता काय नाक घासू म्हणता का मी तुमच्या समोर? अहो तसं नाही, पण समोरच्याला सत्य परिस्थितीचा अंदाज यायला हवा ना. असा अंधारात ठेवून नाही चालत. अंधारात नाही साहेब, नंदी साहेबांनी 7 दिवसानंतरची तुम्हाला कमिटमेंट दिली होती. हो, पण मग आज 8वा दिवस आहे. याआधी 2दा कमिटमेंट मोडलीत तुम्ही, अजून 4 दिवस म्हणताय. हो, याच्याने सगळं प्लॅनिंग कोलमडलंय माझं. मी काहीतरी पर्यायी व्यवस्था केली असती ना. हे बघा, तुमच्यामुळे मी पुरता अडचणीत आलोय. म्हणजे गेली का जमीन? नाही, गेली नाहीये. तुमच्या भरोशावर व्यवहार पूर्ण केलाय. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे तुम्ही 7 दिवसात पैसे देणार म्हणून सावकारी कर्ज उचललंय जास्त व्याजदरावर. चांगलं झालं, मिळालं तुम्हाला कर्ज. हो, मी ते जास्त व्याजदरावर घेतलंय कर्ज. मला परवडत नाहीये ते. पटाणाकडून घेतलंय का? आता मला समजलं काय प्रॉब्लेम झालाय तुमचा. हे बघा साहेब, मी तुम्हाला प्रॉमिस करतो 4 दिवसात तुम्हाला पैसे मिळतील. 4 दिवस कन्फर्म? हा गंदे साहेबांचा शब्द नाही, माझा शब्द आहे. नाही, 4 दिवसानंतर मला कर्ज हवंय, कारण नको. अहो 200% मिळतील पैसे, काळजी करू नका.
हॅलो रायभाऊ, तुमचा दुश्मन फारच अडचणीत आलाय. पठाणाकडून कर्ज घेतले त्याने. आता बघा तुम्ही काय ते. असू दे, बाकीचं घेतो आम्ही. हॅलो एव्हरीबडी. गुड आफ्टरनून. हाऊ डू यू डू? सुजित भाऊजी, मराठी येतं ना तुम्हाला? अच्छा, सॉरी, मी जरा विसरलोच. तुमच्या इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. नाही, मराठी येते ना मला. सुजित भाऊजी. ओ वहिनी, दे सेकंड. थँक्यू म्हणायचं नाही. अहो, तुमच्यासाठी काय पण. सुजितराव, कधीच न उगवणारा सूर्य आज दुपारीच कस का उगवला म्हणायचा? सुजित भाऊजी, बसा जेवायला. नाही वहिनी, ती डिटेल आज मी जेवायला आलेलो नाही. डाले पाटलाच्या घराला 2 भाकऱ्या जड नाहीत. तसे बरेच जण खातात फुकट. तुम्ही बी खावा, खायचं असेल तर. सुजित, तू का आला सांगितलं नाहीस अजून? याला म्हणतात मुद्द्याचं बोलणं. उगा इकडचं तिकडचं बिनबुडाचं काहीच नाही. मग तुम्ही तरी बिनबुडाच्या गोष्टी कशाला करताय? सरळ मुद्द्यावर या. आम्हाला बोलायची संधी दिली याबद्दल शतशः आभारी आहे दादासाहेब. आम्हाला तुम्हा सगळ्यांशीच काहीतरी महत्वाचं बोलायचं. आता बेबी मावशी गारगोटीला. बरं, आई साहेब जेवायला आले नाहीत का अजून? सुजितराव, बेबी मावशीच्या आधी तुम्ही आई साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे होतं, नाही का? अहो दादासाहेब, प्रायोरिटी ज्याची त्याची. बरं, आई साहेब आहेत का घरात? मला जर महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. नाही, हा विचार चांगला आहे. ऐकून आनंद वाटला बरं का आम्हाला. नाही, पण आगाऊ कल्पना दिली असती तर आई साहेब भेटले असते तुम्हाला. त्या बाहेर गेल्यात, रात्री येतील. बर, येतो मग रात्री. नाही, रात्री नको. एक काम करा, अपॉइंटमेंट घ्या आमच्यासाठी. चला, येतो. सुजितराव, अहो, आम्ही तुमचे वडील बंधू आहोत. आम्हाला सांगा, नाही म्हणजे आमची काही हरकत नाहीये. दिल छुलिया. वा, तुमचे हे शब्द ऐकून आमचे कारण मोगरा मोगरा झालेत बघा. तर दादासाहेब, आमचे परमपूज्य वडील बंधू, विशेषण न लावता बोललात तर जास्त चांगलं होईल. आमचं लग्न करायचा इच्छा. हा? हद तिच्या, तुला हे सांगायचं होतंय. अभिनंदन. उगीच वातावरण निर्मिती करत बसलास. चांगली न्यूज सांगितलीस दादासाहेब. मी भेटलोय त्या मुलीला, आय मीन अपर्णाला. आंबेगावात यायच्या आधी कोल्हापूरला होती का शिकायला? तिथं कोणी आशिष भाटकर नावाचं पोरगा होतं का? छान आहे, सर्व गुण संपन्न आहे. सुजित, उद्या ये आणि आई साहेबांना भेटवतील. ऐका, म्हणजे तुम्हाला आधीपासून माहिती होतं? काय हो सुजित भाऊजी, तुमचं सगळं ठरलंय ना आधीपासनं? मग आम्हाला आणि आई साहेबांना सांगायचे नाटकं कशाला करताय? घ्या, आमच्या वहिनी सेकंडला आंब्याची पेटी जरी आणून दिली ना तर त्यात पेंडा कमी पडतो म्हणून रडत बसतील. ओ दादासाहेब, जरा तुमच्या बाबूजींना बुद्धी द्यायला सांगा ना. सुजित भाऊजी, तुम्ही. ओ सुजित, चांगली न्यूज घेऊन आलायस, तुम्ही भांडणं कशाला करतोयस? येतो उद्या मग आई साहेबांना भेटायला.
ओ वहिनी दी लिटिल, येऊ का? मी आलेच हं. सुजित भाऊजी ऐका की. संजय तू काय का लहान मुलासारखी माग मागे येते? हा मग प्रेमात पडलेल्या माणसाला ऐकू कुठे येतं? हे बघा काही बी बोल नको. काय विषय? एक विचारायचंय. अगं पटकन बोल, तिकडे गुलाबराव एकटे डाब्यावर. सुजा, तू ह्या सगळ्याचा नक्की नीट विचार केलायस ना रे? कसला? अरे कसला काय? अपर्णाशी लग्न करण्याचा. त्यात काय विचार करण्यासारखं? अपर्णा मला आवडते, तिला मी आवडतो. तिला लग्नासाठी विचारला आधी ती तयार नव्हती, आता ती तयार आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे लग्न. आम्ही जाऊन तिच्या मामाशी भेटणार आहोत. पण त्याआधी म्हटलं आपण आपला किल्ला जिंकूया. आपला किल्ला अवघड आहे. उद्या येतो किल्लेदाराला भेटायला. हे बघ, तसं नाही मला म्हणायचं, पण माझं एवढंच म्हणणं आहे की एवढी कसली घाई आहे? अजून थोडा विचार कर, थोडा वेळ घे की. संजय काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळी माझा आणि अप्पूचा विषय निघाल्यावर तू कशाला खोडा घालते ग? मी कुठं खोडा घालतेस? खोडाच घालतेस की कोळसाच ओढतेस. विचार करा, थांबा. काय चाललंय? काय म्हणणं आहे तुझं? कसं सांगू तुला? मी सांगते त्यांना काय म्हणायचंय ते. तुमचं आणि माझं लग्न व्हावं असं त्यांना वाटतच नसेल. तू मस्करी करतेस ना? मस्करीच करते. मला टेन्शन आलं. तू इकडे कशी काय? का नव्हतं यायला पाहिजे का? तुम्हाला काय बोलायचंय का माझ्या नकळत? हा खरं तर. अयो मग मी आता जाऊ का? जातेस ना? अगे जाते कुठं? जोकिंग करते ती. आज सगळे जोकिंगच्या मूड मध्ये. काय नाही, तिकडे खालीच थांबली होती. आज अख्ख्या फॅमिलीची इंट्रो करून द्यायचा होता, पण सगळ्यात आधी आई साहेबांशी. म्हटलं मस्त आई साहेबांसमोर आमच्या हिरोला घेऊन ड्रॅमॅटिक एंट्री करूया. पण आता आई साहेबच नाहीत म्हटलं, प्लॅनच फुस झालाय अख्खा. बरं उद्या आपण जेव्हा येऊ, आई साहेबांना जेव्हा सगळं कळेल तेव्हा त्या कांगावं करतील. शत्रू पक्ष युद्ध पुकारेल. पण तुला आधीच सांगतो, आपल्या बाजूने 3 तगडे शिलेदार आहेत. एक म्हणजे भैया साहेब, दुसरी बेबी मावशी, आणि सगळ्यात महत्वाचं वहिनी दी लिटिल उर्फ संजीवनी रणजितराव ढाले पाटील. तुमचं बाकी 2 शिलेदारांचं माहित नाही, पण या आपल्या बाजूने नक्की असणार याची खात्री होतीच मला. हो की नाही वहिनी साहेब? चला वहिनी दी लिटिल येतो. चला वहिनी येतो. आशीर्वाद असू द्या. तो काय आहेच. चला मस्त कॉफी टाकू, त्यानंतर 3 तासा पिक्चर मारू जोरात. चला. काय करू या सुजाचं? कसं थांबवू त्याला? त्यानं त्या अपर्णाशी मनात लग्न पण करून टाकले. आता तर आईसाहेबांना भेटायचं म्हणतोय. एक तर त्या पोरीचे रंगरूप काय बरोबर नाही वाटत. मला पण तिच्याबद्दल काही सापडणं झालंय ना. त्या आशिष भाटकर बद्दल विचारल्यावर काही थांगपत्ताच लागू दिला नाही तिनं. नाही, दिसती तेवढी साधी नाहीये ती. काय करू रे सुजा? कसं थांबवू तुला?